नमस्कार. मराठी गृहिणी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण उडदाच्या डाळीचे वडे बनवणार आहोत. त्यालाच मेदूवडे असेही म्हटले जाते. उडीद वडे हा एक साऊथ इंडियन नाश्त्याचा पदार्थ आहे. हे वडे सांबर बरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाल्ले जातात. तर आज आपण उडीद वड्यांची रेसिपी बघणार आहोत आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणीही बनवणार आहोत. हे वडे बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो आणि थोडीशी मेहनत घ्यावी लागते, पण हे वडे चवीला अत्यंत छान खमंग आणि खुसखुशीत असे लागतात. ही रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. उडदाच्या डाळीचे वडे बनवण्यासाठी मी आदल्या रात्री ही उडदाची डाळ 1 वाटी उडदाची डाळ भिजत घातली होती. पूर्ण रात्रभर ही उडदाची डाळ भिजत ठेवली होती. आता आपल्याला काय करायचं, त्या उडदाच्या डाळीतील पूर्ण पाणी काढून घ्यायचे आणि त्यानंतर अजिबात पाणी न घालता ही उडदाची डाळ आपल्याला मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायची आहे. पाणी अजिबात घालायचं नाही आहे. डाळ वाटताना जर आपण पाणी घातलं तर ते जे पीठ आहे ते खूप पातळ होतं आणि त्यानंतर आपल्याला ते वडे येतच नाहीत, त्याचे वडे मोडले जातात. अगदी बारीक अशी आपण ही उडदाची डाळ वाटून घेणार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे मी उडदाची डाळ पूर्णपणे बारीक वाटून घेतलेली आहे, अजिबात पाणी न घालता. आता आपण 7 ते 8 मिनटं ही डाळ अशा पद्धतीने फेटून घेणार आहे, जेणेकरून तिच्यामध्ये हलकेपणा येईल आणि आपले वडेही खुसखुशीत होतील. जेवढं जास्त आपण या डाळीला फेटून घेऊ तेवढा जास्त त्या डाळीमध्ये हलकेपणा येतो आणि आपले वडे हे अजिबात बिघडत नाहीत, खूप छान असे फुगतात आणि आतून कच्चेसुद्धा राहत नाहीत. त्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती खूप महत्त्वाची आहे. हे बघा, आपलं वड्यांचं पीठ आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आपण एका साईडला ठेवून देऊयात. त्यानंतर आपल्याला इथे 2 मिऱ्या घ्यायच्यात, त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्यात आणि ओलं खोबऱ्याचे 2-3 तुकडे ते मी घेतलेत. तुम्ही सुकं खोबरं असेल तर सुकं खोबरंसुद्धा घालू शकता. त्यानंतर आपण अर्धा इंच आलं घेतले. त्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे. हे साहित्य भरडसर जाडसर असंच कुटायचं आहे, त्याच्यामुळे आपल्या वड्यांना खूप छान चव येते. तुम्ही जर एकदम खूप असं जास्त बारीक केलं तर ते नाही चांगलं लागत वड्यांमध्ये. त्यामुळे आपण मिक्सरला न वाटता अशा पद्धतीने खलबत्त्यात जाडसर कुटून घेऊन मग ते उडीद वड्यांच्या पिठामध्ये घालायचे. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही काळे मिरे आणि हिरवी मिरची याचं प्रमाण थोडंसं अजून वाढवू शकता. हे बघा, आपलं सर्व साहित्य आता असं कुटून झालेलं आहे. हे सर्व साहित्य आपण आपल्या पिठामध्ये घालणार आहोत. हे वडे बनवण्यासाठी आपण पांढरी उडदाची डाळ घेतलेली आहे, ज्याला अजिबात सालं नसतील अशी उडदाची डाळ आपण घ्यायची आहे. जर काळी सालं असलेली उडदाची डाळ आपण घेतली तर त्याचे वडे व्यवस्थित होत नाहीत. हे बघा, आता आपण सर्व साहित्य त्याच्यामध्ये घालून घेतले. त्याच्यामध्ये त्याच्या अंदाजानुसार मीठ घालायचं आणि सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा ते पाऊण चमचा बारीक रवा घालणार आहोत. या रव्यामुळे काय होतं, वडे आपले खूप खुसखुशीत होतात, असे खूप जास्त मऊ असे लागत नाहीत, खुसखुशीतपणा येतो रव्यामुळे. आता आपण सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत, पूर्ण एकजीव करून घेणार आहे. 2 मिनटं असंच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता हे मिश्रण आपण जवळजवळ 1 ते 1.5 तास आपण झाकून ठेवणार आहे, जेणेकरून ते पीठ व्यवस्थित असं भिजले जाईल. आता आपण खोबऱ्याची चटणी बनवून घेणार आहे. त्यासाठी ओलं खोबऱ्याचे असे उभे काप करून घेतलेत, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि कोथिंबीर घेतली आहे. ते सर्व साहित्य आपण अशा पद्धतीने मिक्सरला बारीक वाटून घेतले पाणी घालून.
हे वाटण वाटताना याच्यात अंदाजानुसार मीठसुद्धा घालायचं. आता आपण याच्यामध्ये फोडणी घालणार आहोत. फोडणीसाठी आपण एका पातेल्यात तेल गरम करून घेतले. त्याच्यामध्ये मोहरी घालायची. कढीपत्ता जर तुमच्याकडे असेल तर कढीपत्तासुद्धा तुम्ही घालू शकता. आणि हे त्या वाटलेल्या चटणीमध्ये आपण घालून घेतले आणि व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचं. आपलं जे वड्यांचं पीठ आहे ते सुद्धा खूप छान भिजलेलं आहे. पहिल्यांदा पाण्यात दोन्ही आपले हात पाण्यात बुडवून घ्यायचे आणि त्यानंतर असा एक चपातीला आपण घेतो त्याच्यापेक्षा छोटा गोळा आपण असा हातावर घ्यायचा. हे बघा अगदी लोण्यासारखं आपलं पीठ झाले. अजिबात हाताला चिकटत नाही आहे. अशा पद्धतीने गोल करून मध्ये त्याला एक होल करून अशा पद्धतीने उडीद वड्याचा त्याला आकार द्यायचा. जर आपलं पीठ जर व्यवस्थित नाही भिजलं तर अशा पद्धतीने वडे होत नाहीत. तेल अगोदर गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला मध्यम आचेवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. नाहीतर काय होतं की वडे आतून जास्त आपण मोठा गॅस केला तर वडे आतून कच्चे राहतात. पण पहिल्यांदा तेल गरम करताना गॅस पूर्ण मोठा करून तेल अगदी कडक तापवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर गॅस कमी करून त्याच्यात वडे घालायचे. म्हणजे आपले वडे खूप छान तळले जातात. अशा पद्धतीने हे उडीद वडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुमचे वडे अजिबात बिघडणार नाहीत. खूप छान आणि खुसखुशीत असे तयार होतील. हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा अशा पद्धतीने जर आपण घरीच ट्राय केले तर हॉटेलपेक्षासुद्धा आपले वडे हे खमंग आणि खुसखुशीत होतात आणि हेल्दीसुद्धा असतात. आपण घरी बनवलेले कुठलाही पदार्थ हा हेल्दीच असतो. हे बघा आपल्या वड्यांचा रंग आता सोनेरी झालेला आहे. तर अशाच पद्धतीने हळूहळू आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. अजून थोडा डार्क सोनेरी कलर आला म्हणजे आपण काढून घेणार आहोत. जास्त चॉकलेटी कलरसुद्धा करायचा, ब्राऊन कलरसुद्धा करायचा नाही आहे आपल्याला आणि जास्त सोनेरीसुद्धा ठेवायचं नाही आहे. डार्क सोनेरी रंग झाल्यावर आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत. हे बघा आपले वडे आता खूप छान असे तयार झालेत. आता आपण काढून घेऊयात. तुम्ही अशा पद्धतीने हे उडीद वडे नक्की ट्राय करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.